Hello. Okay. Hello, this is the My Artifact episode number 1043. ॲक्च्युली माझ्या घरासमोर एक घर आहे. म्हणजे माझं जेवण झालं आहे आणि ॲक्च्युली मी इथे वरती वॉक करून राहिलो आहे. म्हणजे थोडं जेवण झालं आहे ना, सो जस्ट लाईक वी वर वॉकिंग. आणि समोरच्या घरी पण वरती टेरेसवर 2 मुले आहेत, त्या पण अशा वॉक करत आहे. आय कॅन सी दॅम. आय डोंट नो दे कॅन सीज अस. मी कम्प्लीट डार्कमध्ये आहे. ॲक्च्युली मी डार्कमध्ये आहे. म्हणजे मला बिलकुल कम्प्लीट ओके. सुरू करू आज आर्टिफॅक्ट एपिसोड. आर्टिफॅक्ट एपिसोड आज ॲक्च्युली काय झालं आहे, आज कधी कधी नाही का एक कॉल आपल्या दिवसभराला रंगवून टाकते. नाही तर कधी कधी एक क्षण, म्हणजे कोणता नाही का कोणतीही गोष्ट मोमेंट चेंज करण्यासाठी नाही का कधी कधी फक्त एक क्षणच काफी असतो. बट एक क्षण काफी नसतो डूड, कारण त्याच्यामागे आपण तेवढी मेहनत घेतली आहे. मेहनत पण इन्क्लूड करणं असं नको म्हणू का फक्त एका याने. म्हणजे हे बघ, तू का म्हणून राहिला प्रॉपर्ली सांग. आता मी सांगू, मी म्हणणार होतो की एक फोन आला किती चांगलं वाटते. मला नायडू सरांचा फोन आला, ते म्हणे उद्या इंटरव्ह्यूला आहे म्हणे, उद्या 11 वाजता. आय जस्ट फील रिअली हॅपी. आणि मला करीब 5 वाजता फोन आला आणि 5 वाजेपासून आय जस्ट फील बहुतच एकदम, मी तर खूप खुश आहे राव. म्हणजे आता मला जॉब भेटणार इज काइंड ऑफ लाईक अ रिअली नाईस बीइंग. का आता मी लेवल 2वर जाणार आहे. सो काफी खुश आहे राव. हे मला सांगायचं आहे. आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे की तू का म्हणत आहे की एक क्षणच काफी नसते. म्हणजे कसं आहे की आता त्यांचा कॉल कशामुळे आला राव, कारण आपण 6 किंवा 7-8 महिने राव आपण रोज अपडाऊन केलं, तेवढी घासली आपली, आपण तेवढे डिझाईन केले प्रॉपरली, या साऱ्या गोष्टी जाणून घेतल्या, त्यामुळेच तर आपल्याला हे सगळं माहीत झालं. बट वन थिंग डूड, उद्या इंटरव्ह्यू आहे आणि तू काहीच प्रिपेअर नाही केला. यस डूड, मला काहीच नाही. म्हणजे कसं मला इंटरव्ह्यूमध्ये का होईन, का विचारण, आय डोंट नो. मी आता नाही का थोडंसं प्रज्योतला फोन लावतो, त्याला विचारतो. आत्ताच लावतो प्रज्योतला फोन. तसं काही तो असेलच म्हणा. प्रज्योत झोपलाय का एवढं लवकर? झोपला म्हणजे वाजले की. हॅलो प्रज्योत, अरे मी सौरभ बोलत आहे. अरे मला त्यांचा कॉल आला, उद्या माझा इंटरव्ह्यू आहे म्हणतो. आता उद्या इंटरव्ह्यू आहे, त्यासाठी मला कोणकोणते काही डॉक्युमेंट वगैरे न्यावं लागेल का म्हणतो. म्हणजे जे आहे माझं क्वालिफिकेशन, त्याची पूर्ण डॉक्युमेंट आहे ना, आणि रिझ्युमे पण आहे ना. आणि तिथे काही विचारणार वगैरे का, म्हणजे काही टेक्निकल वगैरे, म्हणजे ऑटो कार्डबद्दल वगैरे काही विचारत नाही ना. हां हां बरं, ठीक आहे. ओके, ठीक आहे. त्यांनी 11 वाजता बोलवलं सकाळी. हो. तर उद्या तू चालला का, तू नागपूरला उद्या? तर मी पण येऊन जाईन सकाळीच. मी पण नागपूर पुणेच येऊन जाईन मग तेव्हाच. इतका वेळ म्हणजे सकाळी 11 वाजता जायचं आहे ना रे. मी करीब 10 वाजेपर्यंत पोहोचूनच जाईन नागपूरपर्यंत. 9:30 वगैरे पोहोचून जाईन, थांबून जाईन वगैरे थोडा वगैरे. अजून काही असं काही जास्त काही विचारत नाही ना वगैरे, काही डीप हो, उद्याच देऊन देतो मी मॅडमचे पण पैसे. हो, उद्याच देऊन देतो मी म्हणतो मॅडमचे पैसे मी. बरं ठीक आहे, तसं मी उद्या नागपूरला
हो, मी नागपूरला तर येईनच ना, तर उद्या मी तुला फोनच करीन का कुठे यायचं, कुठं वगैरे लागेल तर मग लागेच मीच येऊन जाईन लागेच तर तिकडे क्लासेसला नाही, आय टी पार्क नाही, ते आपलं धरमपेठ नाही का ते ऑफिस, ओझोन टॉवर. हां. माझं हो हो हो, येऊन जाईन ना, येऊन जाईन ना, जसा माझा इंटरव्ह्यू झाला मी तिकडेच येऊन जाईन मग. ते थोडंसं मॅडमचे पैसे द्यायला देऊन देईन ते काय आहे वगैरे. बरं ठीक आहे, तसं भेटलं तसं करून घेऊ. ओके ओके, ठीक आहे, हां ठीक आहे, हां. चल मग का. आणि ओरिजिनल काही ठेवत. ओके, आता मी प्रज्योतला फोन केला. सो जस्ट लाईक म्हणजे उद्या इंटरव्ह्यू आहे तर का का आपण कोणकोणते प्रिपेअर होऊन जाऊ असं नाही. मला ॲक्च्युली आताच प्रिपेअर व्हावं लागेल. म्हणजे आता मी आता शेविंगवर ऑन केलं आहे चार्जिंग. हॅलो प्रज्योत, अरे मला विचारायचं होतं. हॅलो, अरे तिथे काही ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे मागत नाही ना, म्हणजे ठेवण्यासाठी. बरं बरं बरं, ओके. म्हणजे फक्त झेरॉक्सचा एक. हां 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 हां. हो, ओके ओके. हो हो, फॉर्मलच घालून जाईन, हो. नाही, मला नाही का त्यांचा आत्ताच कॉल आला संध्याकाळी 7 वाजता. मी फोन लावला नाही सरांना. हो हो, तो उद्याच बोलून घेईन मी सरांसोबत. हो, बरं. हो 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 हो, सांगून उद्याच सांगून, बरं ठीक आहे, उद्याच सांगून देतो मी. हो, तेव्हाच सांगून देतो. हां 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 हां. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. हो 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 हो, ठीक आहे, ओके ठीक आहे, हां. ओके, उद्या इंटरव्ह्यू आहे. भीती नाही वाटून राहिली या, म्हणजे इट्स जस्ट काइंड ऑफ लाईक दॅट. मी ऑटोकॅडची लॉट्स ऑफ प्रॅक्टिस केली आहे, त्यामुळे मला ऑटोकॅडचे सगळेच कमांड येतात. बट वन थिंग, मला फक्त कमांड येतात. मला त्या सॉफ्टवेअरबद्दल काहीच घंटा माहीत नाही. म्हणजे त्याचे कमांड सोडून बाकी काहीच माहीत नाही. पण मला डिझाईन सांग ना, म्हणजे 3D डिझाईन मी खूप चांगल्याने करू शकतो. बट हे नाही करू शकत की आपल्याला हे करायचं, म्हणजे ते ऑटोकॅड इन्व्हेंट केव्हा झालं, कोणी इन्व्हेंट केलं, मग कशासाठी इन्व्हेंट केलं, त्याची प्रायोरिटी काय वगैरे वगैरे. सो आय डोंट नो, जस्ट बीइंग रिअली कॅज्युअल अँड लेट्स बी रिअलिस्टिक अँड लेट्स फेस दिस फॅक्ट. आणि मला माहीत आहे मी इथं रॉंग होणारच नाही, कारण युजली टेस्टच खूप जास्त मॅटर होती. या ते टेक्निकल टेस्ट आहे ना, तेच डिफाईन करते का तू सिलेक्ट झाला आहे. ते इंटरव्ह्यू फक्त नावासाठी आहे, बाकी काहीच नाही आहे या. सो तरीही आपण थोडं बहुत काही ना काहीतरी प्रिपेअर होऊन जाऊ. सो लेट जस्ट टेक इट या. आणि अनदर फॅक्ट राव, मी फ्रेशर्स सिरीज नाही का इतकं कंटिन्युअसली पाहून राहिलो आहे ना, म्हणजे इट जस्ट लाईक नाही का, म्हणजे एक प्रकारे या कंटिन्यू त्याच्याबद्दल थिंक करून आलो आहे. कंटिन्यू म्हणजे मी माझाही डेटा खतम करून आलो, जिओचाही डेटा खतम करून आलो, बहिणीचाही डेटा खतम करून आलो, वडिलांचाही डेटा खतम करून राहिलो. आणि ते फक्त एका दिवसात केलं हॉटस्पॉट सुरू. पाहाला एक एपिसोडमध्ये करीब 200 MB ते घेतेच. सो इट जस्ट लाईक 1 GB मध्ये करीब 5 एपिसोड. सो 5 एपिसोड नाही पाहू शकत, कारण थोडे बहुत ना 200 MB त्यासाठी राहू द्या लागते. म्हणजे 4 एपिसोड तर पाहू शकतो आपण. 4 एपिसोड, मग याच्यामध्ये 4, याच्यामध्ये 4, आणि बहिणीमधून 2 एपिसोड. सो इट जस्ट लाईक 4 दूने 8 त्रिक
4×8 3 11 2 13 एपिसोड पर डे. सो तरी आज मी इतकं जास्त बघितलं नाही. आणि आज संध्याकाळी युजली मी संध्याकाळी खूप जास्त बघतो, पण आज संध्याकाळी बघणार नाही. आज संध्याकाळी मला खूप जास्त प्रिपेअर करायचं आहे. म्हणजे कोणकोणते डॉक्युमेंट वगैरे फाईल लावून घ्यायचे. म्हणजे उद्या एक घाई गडबड नाही व्हायला पाहिजे, कारण उद्या खूप घाई होणार. कारण मी उद्या सकाळी नागपूर पुणेने 8 वाजता निघेल. सो 8 मी करीब 9:30 वाजेपर्यंत नागपूरला पोहोचून जाईन. नागपूरला पोचल्यानंतर मग काय, मग तिथपर्यंत जायला मला होईनच म्हणजे 9:30 ॲटलिस्ट 10 10:15 10:30 10:15 पोहोचूनच जाईन. म्हणजे थोडंसं इंटरव्ह्यूच्या 15-30 अर्धा घंटा अगोदर पोहोचलं की थोडंसं मला बरं वाटेल आणि मग इंटरव्ह्यू फेस करीन. राईट. सो लेट्स जस्ट बी इट, लेट्स जस्ट गो अँड इज इट. सो जास्त वेळ नाही घेत. या फ्रेशर्स डूड सांगू मला का फिलिंग येऊन राहिली. या म्हणजे एक प्रकारे नाही का, आता मी लेवल 2वर एंटर होऊन राहिलो आहे ना, तर आता कसं असं वाटून राहिलं आहे की नाही का, एक प्रकारे सिनेमॅटिक युग माझ्यासमोर येऊन राहिला आहे. या म्हणजे मी समोर जाऊन म्हणजे फिल्म स्कूल जॉईन करीन. मग तिथे असे काही कॅन्डिडेट्स भेटन माझ्यासोबत. मग त्यांच्यासोबत मी एक फिल्म स्कूल म्हणजे फिल्म कशी बनवायची लर्न वगैरे, ॲक्टिंग, डिरेक्शन वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी मी शिकेल वगैरे. एक नवीन लेवल सुरू होऊन राहिली. म्हणजे हे नवीन लेवल तुझ्या या लेवलपासून डिफरंट काऊन आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. आतापर्यंत आपण कधी डिस्कस केली नाही. इट्स अ रिअली नाईस थिंग. पहिले मी सांगतो, मी माझ्या लाईफचे काही लेवल्स बनवले आहे. आता हे लेवल्स कशासाठी बनवले आहे, लेवल त्यासाठी बनवलं आहे का आपण जेव्हा अपग्रेड होतो तेव्हा एक नवीन लेवलमध्ये एंटर होतो. तर अपग्रेड होतं म्हणजे एक्झॅक्टली होते काय, अपग्रेड होतं म्हणजे काय सॉफ्टवेअर थोडी आहे का 1-2 अपग्रेड करून टाकले, आयकॉन चेंज करून टाकले म्हणजे अपग्रेड झालं. नो. अपग्रेड म्हणजे आता बघा, आता मी लेवल 1वर आहे. लेवल 1वर म्हणजे मी घरीच होतो, स्वतः पैसे कमवत नव्हतो. माझ्या म्हणजे खापर खेळायला होतो तेव्हा मी स्वतः पैसे कमवत होतो, बट तो बिलकुल नसल्यासारखाच पैसा होता. आणि त्यातून मला काहीच समोर जाऊन फ्युचर वगैरे काहीच नव्हतं. सो काय झालं की या लेवल 1मध्ये मी पैसा कमवत नव्हतो. मी वडिलांच्या पैशावर जगून राहिलो होतो. माझ्या लाईफला कशाप्रमाणे बिकम बेटर बनवायचं आहे याचे मी बिल्डिंग प्रोसेस करून राहिलो होतो, बट प्रॅक्टिकल नाही. बिल्डिंग प्रोसेस म्हणजे जस्ट लाईक थेरॉटिकली, म्हणजे आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं आहे, बायनरी कोड बनवायची आहे, घरची गोष्ट बनवायची आहे, स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर बनवायचे, एव्हरीथिंग बनवायचं आहे वगैरे वगैरे. हे जस्ट थेरॉटिकल पार्ट. आता लेवल 2 काय रेप्रेझेंट करते, लेवल 2 रेप्रेझेंट करते का आता मी स्वतः पैसे कमवीन. आता जस्ट काही एक हप्त्यामध्ये आता मी लेवल 2मध्ये एंटर होईन, तर त्यावेळेस मी म्हणे का स्वतः पैसा कमवीन. आता स्वतः पैसा कमवीन हा डिफरंट म्हणजे एकच फीचर्स आहे ना, का तू स्वतः पैसे कमवून राहिला, अजून का होता, तू स्वतः पैसे कमवून राहिला, अजून तू नागपूरला राहून राहिला. सो इन दिस वे मी होल टाईम मी वर्धेला होतो, खापर खेळायला नसल्यासारखंच होतो मी एक प्रकारे. बट आता मी नागपूरला राहीन, तर नागपूरमध्ये तो एक वेगळा एन्व्हायरमेंट क्रिएट होईल राव, आणि एक वेगळं सराउंडिंग क्रिएट होईल. राईट. हे लेवल 2 एक प्रकारे डिझाईनशी रिलेटेड आहे. डिझाईन म्हणजे मी या लेवल 2मध्ये नाही का स्वतःचा पैसा कमवीन, आणि या लेवल 2मध्ये मी माझी फिल्म स्कूल जॉईन करीन. म्हणजे याच्यामध्ये नागपूर पण नाही, पुणे पण येणार समोर जाऊन. म्हणजे आता 1 वर्ष मी नागपूरमध्ये मारून घेईन म्हणजे 1 वर्ष जॉब करीन, आणि त्याच्यानंतर मग मी करीब पुढल्या वर्षी 2019मध्ये फरवरी किंवा मार्चमध्ये मी जॉब चेंज करेल आणि पुण्याला चाललं जाईन. आणि तिथे मग मी तिथे जॉब करेल. मग तिथे जॉब केल्यानंतर तिथून माझी फिल्म स्कूल सुरू होईल. तर जेव्हा माझी फिल्म स्कूल सुरू होईल ती आहे लेवल 3.
जिथे माझी फिल्म स्कूल सुरू होत आहे. म्हणजे माझ्या लाईफला एक प्रकारे नवीन चालना क्रिएट होऊन राहिली इथे. सो ती आहे लेवल 3. आणि लेवल 3मध्ये फिल्म स्कूल आणि मराठी सिनेमापर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष म्हणजे स्ट्रगल त्यात इन्क्लूड राहीन लेवल 3मध्ये. आणि लेवल 3मध्ये आणि लेवल 4 केव्हा सुरू होईल? लेवल 4 जेव्हा तुझी पूर्ण मराठी मूवी बनवेल, म्हणजे जस्ट लाईक बीइंग अ सेलिब्रिटी काइंड ऑफ लाईक दॅट. म्हणजे तेव्हा तुला सगळं भेटेल. म्हणजे तू एक ॲज अ फिल्म डिरेक्टर आणि ॲक्टर म्हणून स्वतःला संबोधशील, तेव्हा लेवल 4 सुरू होईल. तेव्हा थिंग्स आर गेटिंग मच मोर इझियर. थोड्याशा गोष्टी इझी होऊन जाईल, बट नॉट सो मच, कारण तेव्हा मी घरची गोष्ट बनवेन. आणि त्याच्यानंतर मग मी बायनरी कोड बनवीन. हे झालं आहे लेवल 4मध्ये. आणि त्याच्यानंतर लेवल 5 इज हॉलिवूड. आता मी त्याच्याबद्दल पण खूप जास्त विचार केलेला नाही ॲक्च्युली. मी अजूनपर्यंत इतकाच विचार केला आहे की आपल्याला लेवल 3पर्यंत पोहोचायचं आहे. ॲक्च्युली मला लेवल 3पर्यंत पूर्ण क्लिअरली दिसून राहिलं आहे. लेवल 2 आणि देन लेवल 3. जेव्हा मी लेवल 3पर्यंत जाईन तेव्हा मला लेवल 4 आणि लेवल 5 मला कम्प्लिटली दिसेल का माझी उडी मारण्याची झेप कुठपर्यंत आहे. कारण आत्ताच आपल्याला नाही माहीत ना. म्हणजे मला वाटते का मी स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर बनवणार आणि आता मला वाटते का हे खूपच इझी आहे, बट इट्स आय डोंट नो हाऊ मच इझी ऑर नॉट इझी. सो ते आपल्याला एक प्रकारे लेवल 3 किंवा लेवल 4वर गेल्यावर आपल्याला कळेल का लेवल 5ची जे कॅटेगरी आहे, म्हणजे स्ट्रगलिंग कॅटेगरी, म्हणजे मेहनत कॅटेगरी, म्हणजे किती मेहनत करावं लागेल त्या गोष्टीसाठी. सो त्यात आपल्याला माहीत पडेल. सो लेट जस्ट फेस इट. यस. सो आय एम जस्ट लाईक प्रिटी डॅम स्केअर मॅन. म्हणजे मी थोडासा भिवून आलो आहे, बट एक काही ना काहीतरी नवीन होत आहे. नवीन म्हणजे जस्ट लाईक रिअली एक्सायटेड बट ऑल्सो स्कॅरी. सो आता मला माहीत नाही नागपूरमध्ये कोण कोण मला रूममेट भेटेल आणि त्यांचं एन्व्हायरमेंट कसं राहील, ते लोक कसे राहील आणि ते कोण राहील. आय डोंट नो, बट सूनर लेटर आय विल फाउंड इट. म्हणजे मला माहीत पडेलच कोण राहणार ते. सो कधी हप्ताभर म्हणता येईल का नाही माहीत नाही. म्हणजे उद्या ते इंटरव्ह्यू आहे. आय डोंट नो. त्यांनी समजा जर 2 दिवसानंतर समजा जर मला म्हणलं की जॉईनिंग करायला या, तर मग मला उद्याच्या उद्याच मला रूम शोधावं लागेल. तिथे सूरजला फोन करून बोलवावं लागेल आणि आपल्याला रूम कुठे कुठे भेटते जवळपास ते पाहावं लागेल. रूम जशी भेटली त्याच्यासोबत बोलावं लागेल. रूमचा रेंट वगैरे काय आहे, कसं आहे, कोण कोण आहे, त्यांच्यासोबत त्यांचे नंबर वगैरे घ्यावं लागेल. आणि मग नंबर वगैरे घेतल्यानंतर मग 1-2 दिवसात मूव ऑन व्हावं लागेल तिथे. आणि लेवल 2 इज बिगॅन. राईट. आता या लेवल 2मध्ये का राहीन माहीत नाही राहू या. म्हणजे एवढं तर माहीत आहे का मी जॉब करीन, बट त्याच्यानंतर मी कोणासोबत राहीन आणि ते लोक कसे राहीन आणि वगैरे वगैरे मी आय डोंट नो. म्हणजे चांगल्या पण गोष्टी विचार करून राहिल्या नाही, वाईट पण गोष्टी, म्हणजे दोन्ही पॉसिबल रिझल्ट होऊ शकते राहू. सो लेट जस्ट फिंगर क्रॉस म्हणजे हे एक टर्म आहे जे रेप्रेझेंट करते की जे समोर जे ऑप्शन्स येणार आहे, म्हणजे जो रिझल्ट येणार आहे तो कोणता आहे, त्याचा पॉसिबल रिझल्ट आहे. तो पॉसिबल रिझल्ट म्हणजे हो किंवा नाही. सो इट जस्ट लाईक क्रिस क्रॉस. सो इट जस्ट रेप्रेझेंट लाईक फिंगर क्रॉस. म्हणजे आय डोंट नो व्हॉट इज इट, बट seems like so much dancing happened. So let's just wait and sure we get the really nice thing from here. So okay, so there's it. This is the end. This is the My Artifact episode number 1043. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.